तर परभणीतील घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी पडसादही उमटलेले आहेत। परभणी घटनेच्या निषेधार्थ उद्या जालन्यामधील मंठा शहर जे ते बंदची हाक देण्यात आलेली आहे। विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं ही हाक देण्यात आली। दरम्यान अनुचित प्रकार घडेल असं कोणतंही कृत्य करू नका, शांतता पाळा असं आवाहन जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे। त्यांना आवाहन केलं आहे जेल, पण त्यामध्ये काही जोर जबरदस्ती होणार नाही याची आपण दक्षता घेणार। आणि जे आयोजक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आहे, त्यांच्याकडून मंठा पोलिसनी मीटिंग पण घेतली आहे। आणि पोलीसकडून हेच आवाहन आहे की जेवढा म्हणजे याच्याबद्दल जेवढे निषेध करायचे आहे ते शांतीपूर्वक केले पाहिजे। आणि बाकी काही हिंसा आणि जे म्हणतो आपण पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान किंवा प्रायव्हेट लोकांना अडवणे याचा प्रकार नाही झाले पाहिजे, याची पूर्ण दक्षता पोलीस घेणार। तर आपण बघतोय जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे। आंबेडकरी अनुयायांकडून आता शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। मंठा शहर जे ते बंदची हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आंबेडकरी संघटनांनी ही बंदची हाक दिली। आज परभणी बंदच्या दरम्यान हिंसक सगळ्या घटना घडल्या आणि त्यानंतर आता मात्र उद्या जालन्यातील मंठा शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बंदच्या दरम्यान हिंसक घटना घडू नयेत यासाठी पोलीसही सतर्क झालेत।